जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील नागद रोड परिसरामध्ये आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी भीषण आग लागलेली आहे आणि या आगीमध्ये आपण जर बघितलं तर या ठिकाणी नागद रोड परिसरातील जो झोपडपट्टी आहे त्या झोपडपट्टीतील 4 जी घरं आहे ती या ठिकाणी पूर्णतः जळून खाक झालेली आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी अग्निशमक दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलेलं आहे, मात्र या आगीमध्ये आग इतकी भीषण होती की आगीमध्ये या ठिकाणी 4 जे घरं आहेत या ठिकाणी पूर्णतः जळून खाक झालेले आहे। संसार उपयोगी वस्तू असतील, पैसे असतील, त्याचबरोबर कपडे असतील, जे आपल्या जीवनावश्यक वस्तू असतात त्या पूर्णतः या ठिकाणी जळून खाक झालेले आहे। आणि एकंदरीत या ठिकाणी आपण जर बघितलं तर जे कुटुंब आहे ते आता या ठिकाणी उघड्यावर आलेले आहे आणि या ठिकाणी कुटुंबियांना अश्रू अनावर झालेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी ज्या लोकांचे या ठिकाणी घर जळालेले आहे ते लोक आहेत। क्या कहोगे, मतलब कैसी ये घटना घटी, क्या हुआ था? क्या हुआ था क्या मालूम, पर हम जैसे में सोचा ना तो ऐसे आग लगी, आग लगती बराबर जाने को लगे ना ज्यादा ही आग लगी। क्या क्या नुकसान हुआ आपका? मैं कितने सुनना चाहिए, 8,000 का सुनना, 25,000 रुपये रोकड़ा, मैं तो समझता नहीं 25,000 का और पैसे मेरे बेटे ने मेरे बैग में अंदर रखी, बोला का बैग में रखा हुआ। आप क्या कहोगे कि क्या हुआ था, मतलब क्या आग कैसे लगी, कुछ बता सकते हो? हमने गाच्या सुमारास तिथं सगळ्यांचं विषमान करणार, त्याच्यामुळे ते एमएससीबीचे लोकांनी जी वायर सर्व्हिस जोडलेली तर कमीत कमी 3 मीटर कनेक्शन आहे या लाईनीमध्ये आणि याच्यात 4 जण ॲक्च्युली जळालेले। त्याच्यात असं झालेलं आहे की ती जी सर्व्हिस वायर आहे ती त्यांनी कमीत कमी 6 mm 8 mm ची टाकलेली आहे। ते नेहमी कारखान्यावर शॉर्ट सर्किट होत होतात आणि पोलवर जी वायर टॅगनी टाकलेली आहेत त्या वायरीमध्ये सगळ्यांचे मीटर कनेक्शन जोडलेले ते त्यांचे अधिकार नाही। त्यांनी एमएससीबीहून प्रत्येक मीटर कनेक्टवाल्याला प्रत्येक स्पेशल कनेक्शन द्यायला पाहिजे। त्यांनी तिथे दिल्यामुळे ते शॉर्ट सर्किटमध्ये सगळे त्या वायरी नेहमी तापत राहतात। ते वायरीतले लोक जे लोकलचे वायरमॅन त्यांना वारंवार तोंडाने बोलून सुद्धा ते ऐकत नाही। आपण तक्रार केली होती का? आम्ही आता काही आमच्या सहयोगांनी जाऊन तिथं 3 दिवस अगोदर तक्रार केलेली आहे, परंतु त्याची अजून काही कारवाई नाही। आणि आता लाईव्ह तुम्ही बघू शकता तिथे कारखान्याच्या गेटावर एका सर्व्हिस वायरमध्ये 4-5 वायरी अजून सुद्धा जुडलेल्या आहेत। काल जाऊन ते परत ते वायर काढतील किंवा काही बोलतील, तुम्ही आता मीडियावाले आहेत तुम्ही स्वतः लाईव्ह ते दाखवा। आमची अशी तुम्ही सर्वांना विनंती। काय मागणी असेल आपली? आमची ही मागणी आहे काही गरीब लोकांचे जे नुकसान झालेलं आहे ते सगळं पूर्ण भरपाई त्यांना देण्यात यावी। त्यांचे सगळ्यांचे लग्न संसारातच नवीन लागलेले आहेत आणि ते सगळं आज उद्ध्वस्त झाले। याला सगळ्या गोष्टींना कारणीभूत एमएससीबी आहे। फक्त एमएससीबीला चांगले मोठे घरं दिसले की तिथं मीटर कनेक्शन जोडणी करणं, वसुल्या करणे, जबरदस्ती करणे, गरिबांकडे त्यांचं लक्ष द्यायचं परिणाम नाही आणि ते लक्ष द्यायला तयार नाही। वारंवार लोकल वायरमॅनला सांगून सुद्धा आपण बघू शकतो की या ठिकाणी एमएससीबीच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याची या ठिकाणी माहिती नागरिकांनी आपल्याला दिलेली आहे। एकंदरीत वारंवार या ठिकाणी एमएससीबीची जी वायर होती मीटर कनेक्शन मध्ये ज्या ठिकाणी आलेलं होतं त्या ठिकाणी शॉर्ट सर्किट होत होती आणि वारंवार नागरिक त्या ठिकाणी तक्रार करत होते, मात्र या ठिकाणी एमएससीबीने दुर्लक्ष केल्यामुळे ही आग लागल्याचा जी माहिती आहे ती या ठिकाणी नागरिकांनी दिलेली। आपण बघू शकतो की या ठिकाणी ज्या महिला आहेत त्यांना या ठिकाणी अश्रू अनावर झालेले आहे, त्यांचं पूर्ण या ठिकाणी घर उद्ध्वस्त झालेलं आहे। एकंदरीत ते या ठिकाणी रस्त्यावर आलेले आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः त्या महिला आहेत। क्या कहोगे, क्या हुआ था? मेरा पूरा शादी का सामान जल गया, मेरा पूरा सोना में मेरे पैसे मेरे पलाट लेने को पैसे भी रखा था वो भी चल गए। आप क्या कहोगे? सुनना ये ले, इसकी शादी थी, उसको सुनना चांदी दहेज सब चल गया, पलाट के पैसे बर्तन भांडे। आपण बघू शकतो की येणाऱ्या काही दिवसामध्ये या ठिकाणी या कुटुंबामध्ये विवाह सोहळा पार पडणार होता आणि एकंदरीत त्यापूर्वीच या ठिकाणी त्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांचं या ठिकाणी संपूर्ण कुटुंब जे आहे ते उघड्यावर आलेले आहे आणि एकंदरीत या ठिकाणी आता मदतीची मागणी होत आहे। खेमचंद कुमार, TV9 मराठी, चाळीसगाव, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।